नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे 1 ग्लास प्रोटीन शेक। तर तुम्ही बघा, तर मग सुरुवात करूया। आणि याच्याने वजन वाढण्यास सुद्धा मदत होते आणि नो साइड इफेक्ट हे प्रोटीन शेक आहे। तर तुम्ही 15 दिवस किंवा महिना जरी घेऊन पाहिला तर लगेच फरक जाणवेल तुम्हाला। तर आता तर तुम्ही बघू शकता, इथे मी घेतलेले आहेत ओले खजूर। तर याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि काढून घेते। तर ओले खजूर घेतलेले आहेत, 3 किंवा 4 घेऊ शकता, कारण मी इथे 1 ग्लासच प्रोटीन शेक करणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, याच्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत। तर इथे घेतलेला आहे मी 1 अंजीर आणि तसंच इथे बदाम घेतलेले आहेत, 3 ते 4 तुम्ही घेऊ शकता। आणि इथे तसेच मी इथे मनुके सुद्धा घेतलेले आहेत। तर मनुके असले तर ठीक, इथे आहेत म्हणून मी घेतलेले आहेत। आणि तसंच मी इथे 1 केळ घेतलेला आहे। तर इथे कारण 1 ग्लास बनवण्यासाठी मी साहित्य 1 ग्लासाच्या सोयीनुसार घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे केळ घेतलेला आहे। तर प्रोटीन शेक बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर इथे मी भाजलेले चणे घेतलेले आहेत। हे भाजलेले चणे आपण वापरायला पाहिजे, कारण याच्याने आपल्याला वेट सुद्धा वाढतं आपलं। आणि त्याच प्रकारे ह्याची मी सर्वात आधी पावडर बनवून घेणार आहे। तर तसंच प्रोटीन शेकसाठी इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे। तर तुम्ही आपलं पूर्ण साहित्य बघू शकता, केळ, खजूर, मनुके, अंजीर आणि बदाम घेतलेले आहेत। चला तर मग आता सुरुवात करूया प्रोटीन शेक बनवायला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता मी सर्वात आधी हे जे भाजलेले चणे आहेत त्याची मी पावडर करून घेणार आहे। मग तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता। तर इथे माझ्याकडे छोटीशी उकळी आहे, तर याच्यामध्येच मी याची पावडर करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी चण्याची पावडर करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे। तर आता आपण केळ कापून घेऊया। तर इथे मी केळ कापून घेते। तर इथे केळ मी सोलून घेतलेला आहे, तर याचे मोठे मोठे काप बनवून घेते। तर तुम्ही 2ही केळ घेऊ शकता। तर मी इथे 1 ग्लास बनवणार आहे म्हणून मी फक्त 1 केळ घेतलेला आहे। तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करण्यासाठी इथे हवं आहे 1 मिक्सरचं भांडं। तर आता मी मिक्सरचं भांडं घेते आणि हे सर्व साहित्य मी याच्यामध्ये टाकून घेते। सगळ्यात आधी मी केळ टाकते, परत खजूर, तर आता टाकणार आहे अंजीर, बदाम, आता मनुके टाकणार आहे। तर अशाच प्रकारे आता टाकणार आहे ही जी भाजलेल्या चण्याची पावडर होती ना, तर याच्यामध्ये टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। पावडर मी थोडीशी मोठीच वाटली होती, मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक होईल त्याच्यामुळे मोठीच वाटली होती थोडीशी पावडर। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये टाकणार आहे मी दूध। तर इथे 1 ग्लास दूध घेतलेला आहे, तर याच्यामध्ये दूध टाकणार आहे, टाकून घेतलेला आहे। तर आता तुम्ही बघू शकता, हे बघतानाच किती फ्रेश वाटत आहे। हे जर आपण डेली पेलं, डेली रुटीन आपलं ठेवलं तर आपल्याला दिवसभर फ्रेशनेस वाटतो। तर हे 15 ते 20 दिवस जरी पेलं तरी ह्याच्याने आपलं वजन चांगल्या प्रकारे वाढतं। तर चला ह्याला आता आपण ग्राइंड करून घेऊया। तर या तर चला बघूया, आपला प्रोटीन शेक तयार आहे। तर तुम्ही बघू शकता, इथे आपला मस्त असा प्रोटीन शेक तयार आहे। तर हा प्रोटीन शेक मी आता ग्लासमध्ये काढून घेते। तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, याच्याने चांगल्या प्रकारे वजन वाढतं आणि काहीही साईड इफेक्ट नाही आहे। आणि तसंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि तसंच आवडल्यास लाईक करा। तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। तर तुम्ही बघू शकता, आपला प्रोटीन शेक, मस्त असा प्रोटीन शेक तयार आहे। तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा।